9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा मोठे संख्येने हजारोपेक्षा जास्त संख्येने साजरा काल झाला. आणि या ठिकाणी कार्यक्रममध्ये पालघरचे सुप्रसिद्ध असे यूट्यूब कलाकार तसेच शाळेचे जे काही पोरी होते पोरं होतं त्यांनी नाटक वगैरे घेतलेलं होतं, गाणं घेतलेलं होतं. तुम्हाला दाखवणार आहे. मी ना तुझा मॅट धरून ठेवलाय काय याचा अर्थ असा का निरास्त हात पाय मोडून टाकून ना सांगते खेळा पण लागेल हात लावून टाकेल पण वडी तर काय नाही ती बोलली वडी अरे समीर बोलली ती बोलली तुला नाही समजायचा चालू जा चल ना जा ना या चल ना जा मी नाही रिपोर्ट काय चल ना अरे तो ऑफिसचा सवाल आहे अरे तो माझी घर जाण्याचा सवाल आहे जा तू असं सर लगीन केला ना विसरत काय झालं आज आयांच्या पाहणा जाऊ पाहुणा घरामध्ये कामाआधी कोण करेल ते लगेच जाऊ लगेच ते नाही जमायचा नको ते लगेच चलवा जाऊ आज जाऊ तुला माहित काय बायका अशी ती पाहण्या कशा जाते माहित सांग इकडचे वडील तिकडे काय जाते तिकडे आता रेकॉर्डिंग कसं करून घे आता तिकडे जाऊ पेपरचं वाचायला घे तसाच नाही पण तसाच काय ना ऐकच काय ते ना काय ये नाही घे काय काय तुझी पाहण्या जाते असं ऐकते कसं काय आहे ऐक तू दिन कॉन्फिडन्स ना काढून जा टेटस ना या ना त्या घरात थोडी कामं तरी इकडे पाहणं आवडलीस अहो तो पालना गोळा निघाला आहे छत्री ना काय नाही केला ना चालली हे मोर जशी चालत हॅलो आया हॅलो होय ना आयाचा फोन चोरला का काय सांग काही घर करे बोल आयाचा फोन चोरला का काय सांग तो बिजी काय बोलला ए चौथी अनफड बायको आजचे पण नेटवर्क नाही काय त्या पण तुम्ही सांगू नाही तुला घराच्या बाहेर निघा खायचं नाही डोक्याला रहल पाहिजे तुझी पण आहे बघ मला माहित ना आता काय कंडिशन चालू आहे ते फार माहित आहेत सगळा ना कसे जा ना मी नाही येत तुला ते बेस बाई बाई करत नाही ना घरात माझीकडे नागला पण आहे जर आपली इज्जत आहे तर आम्ही थांबत नाही बघ तू चल चल तुम्हारी इज्जत है तुझे आराम आराम 5 मिनिटं थांबून लगेच जा हो हां जा पण घरात बसत हे काय केलंस जेव्हा वेळ विचार काय ना आयाने सांगितलं कोंबडा का काय करून ठेवलाय त्याला पटकन भाजी काय कॉन्फिडन्स देन काय घे ना घे ना चल घरात जाना मी नाही येत. ए डोके जास्त भाषण करस चल गप तू नाही चांगला ना आणि ना कोणा हा तरी आले हा जसं काही सकाळी छत्री होती सकाळी पण पाणी होता ना तरी पण आलीस भिजत भिजत आता छत्री पाहिजे जाना तुला जायचं मी नाही यायचं ए मेंटल बायको डोक्या नको फिरोस माझ्या ए मेंटल नको समज तेच बासचे घरात आहेस तू बाकी नाही आहेस ना मुस्कल मारून तुला आज काय कोंबडा काय मारायला सांगतात ते जा तिथे तुझी पांघरुण आहे थँक्यू
आमची संस्कृती आहे, जे कुलदैवत आहे त्याची ओळख करून घेतो. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण खूप मोठ्या संख्येने आलेला आहात. आपण उन्हात उभा आहात, आम्हाला बरं वाटत नाहीये, म्हणून मी सुद्धा आपल्या मनोगत व्यक्त करण्यासाठी मी उन्हातच उभा आहे. हे स्टेज बनवलेले आहे आपण, हे जे काय आपले कला दाखवणारे जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी आहे. ते जेव्हा इथे कार्यक्रम सुरू होईल तेव्हा आम्ही सुद्धा आपल्याबरोबर उन्हात येऊन बसणार आहोत. आपण सर्व शेतकरी आहोत, आपण कामगार आहोत, सर्व मेहनत करणारे वर्ग आहोत. इथे जो छोटा व्यापारी आहे तो सुद्धा आमचा बांधव आहे. छोटा व्यापारी जो इथे आहे तो सुद्धा आमचा बांधव आहे. कारण काय? कारण आपण जेव्हा ग्रामीण भागातून आपल्या खिशामध्ये जेव्हा 2 पैसे घेऊन येतो आणि जेव्हा आपण त्या दुकानातून सामान खरेदी करतो तेव्हा त्यांचंही घर चालतं, आपलंही घर चालतं. म्हणून आपण सर्व एकत्र आहोत, आपण सर्व बांधील आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने आले आहात. आपले सर्व यूट्यूब कलाकार आलेले आहेत. मला वाटलं डांग जिल्ह्यातून पण आपले कलाकार येणार आहेत, कदाचित आले असतील. ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला कला दाखवणार आहेत. त्या कार्यक्रमाचा आपण बिनधास्तपणे उपभोग घ्यायचा आहे. कुठेही मला असं वाटतं की थोडंसं गवळी जरा आपली ती गाडी कुठे थोडी मागे पुढे करता येईल का? ती जर झाली तर तिथे आपल्या लोकांना उभं राहता येईल आणि त्यांना बघता येईल. तुम्ही काही काळजी करू नका. पोलिसांनी अजिबात काळजी करायची नाही. आमचे सर्व बांधव आहेत, ते सर्व शिस्तबद्ध आहेत, ते अजिबात काही गडबड करणार नाही. तुम्हाला सहकार्य करतील, बरोबर ना? करणार ना? आपण सहकार्य करणार ना? हो, करणार आहेत. म्हणून थोडीशी गाडी आपण बाजूला ठेवली तरी चालेल, काही हरकत नाही. आणि म्हणून पुन्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या, रक्षाबंधनच्या आणि जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यामध्ये आपल्यामध्ये उपस्थित आहेत कॉलेज तलासरीचे प्रोफेसर राजपूत साहेब हे उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत या ठिकाणी आमदार महोदय करतील. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रवीण बाबरे साहेब पत्रकार, त्यांची टीम कुठे असेल त्याने देखील या मुख्य मंचावरती यायचे आहे. प्रवीण बाबरे साहेब.